जय शिवराय मित्रांनो, आज मी तुम्हाला अजून एकदा भेटायला आलेला आहे. कारण आज आपण देणार आहे तुम्हाला आयफोन 13 128 GB चा रिव्ह्यू. म्हणजे 1 जानेवारी 2024 ला नवीन वर्षाच्या सुरुवातीला आम्ही आमचा आयफोन घेतला होता, कसा तरी एकदम मेहनतीनं काटकसीनं पैसे जमा करून. तर मग चला म्हटलं आता तुम्हाला बी सांगा. तर रिव्ह्यूचं काही असं जास्त खास नाही आहे, कारण तुम्ही सर्च केलं तर बरेचसे लोक आहेत ज्यांनी एकदम खतरनाक रिव्ह्यू टाकलेले आहे. त्याच्यात UI आणि रिफ्रेशिंग रेट म्हणजे आपण कधी ऐकले नाही ते शब्द ते सांगतात, मग आपल्याला काहीच समजत नाही का काय आहे म्हणून. तर मी आज तुम्हाला आपल्या भाषेत सांगणार आहे की आयफोन 13 घ्यायचा नाही घ्यायचा, म्हणजे आयफोनचा फोन घ्यायचा का नाही घ्यायचा. कारण आम्ही तर 56चा फोन झाला, 2000चं चार्जर झालं आणि कवर झालं, असं 60,000 आम्ही मस्त आमची ठोकून बसलेलो आहोत. तर आता तुम्ही बी ऐका घ्यायचा की नाही घ्यायचा. कारण कसं असते माहिती आहे का, आजकाल ॲपलची भयानक क्रेज चालू आहे. ज्याच्या नाही त्याच्या खिशात ॲपल, ज्याच्या नाही त्याच्या खिशात ॲपल. मग आपल्यालाही वाटते आपणही घ्या. मग आता ॲपलवाल्यानं नवीन चालू केलं, ते आता बजाज फायनान्सवर बी देऊ राहिले. म्हणजे 15-20 हजार भरा आणि बाकीचे भरत राहा. मग तर चला मग सुरुवात करू आपल्या व्हिडिओले. तर आपला हा व्हिडिओ टेक्निकली आणि पूर्ण स्पेसिफिकेशनवाला नाही आहे. मी तुम्हाला सांगणार आहे की ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज, म्हणजे घ्यायचा का नाही घ्यायचा. नाही तर आपण काय करतो, काम आपल्याला कवडीचं राहत नाही बा, दोस्ताजवळ आहे म्हणून ॲपल घ्यायचा म्हणून आपण ॲपल घेऊन टाकतो. तर आम्ही 1 जानेवारी 2024 ला आमच्या मित्राच्या दुकानातून हा आयफोन 13 घेतला 128 GB चा. आणि हा एक डब्बा, या डब्यासाठी आणि हे जे अर्धं खाल्लेलं ॲपल आहे, म्हणजे जे अर्धं कोणं खाल्लं हे मलाही माहीत नाही, या फक्त ॲपलसाठी आम्ही 60,000 रुपये खर्च केले भाऊ. तर फोन असा आला हा व्हाईट कलरमध्ये. फोनसोबत काहीच आलं नाही आम्हाला. एक हा फोन आला आणि कवरही आलं नाही, स्क्रीन गार्डही आलं नाही, फक्त फोन आला, लाईटनिंग केबल आली आणि एक पिन आली 5 रुपयाची. तर मग नुकतंच आम्ही त्याच्यात जोडून 2000 रुपयाचं 20 वॅटचं चार्जर घेतलं, 700 रुपयाची एक कवर घेतली आणि स्क्रीन गार्ड बी घेतलं. तर मग सुरुवातीचे 2-4 दिवसात आमची ॲपल आहे या खुशीतच गेले. आम्हाला तर काहीच माहीत नव्हतं काय आहे, UI 15 आहे काय 14 आहे, बॅटरी बॅकअप काय आहे, गोरिल्ला ग्लास आहे नाही आहे, स्क्रीन रेटचा रिफ्रेशिंग रेट काय आहे, बेझल्स किती आहे आणि नुकसान आहे फायदा आहे काहीच माहीत नाही. फक्त बा हे जे अर्ध सेप होतं असं कानाला लावून फिरताना जे खुशी भेटत होती आणि 4 लोक विचारत होती बा कोणता फोन आहे कोणता फोन आहे. तर या खुशीतच आम्ही मग ते 2-4 दिवस आमचे निघून गेले. मग असली पिक्चर चालू झाला त्या 2-4 दिवसानंतर. तर मग आता आमचा 7 दिवस झाला फोन वापरून. आता हळूहळू आम्हाला समजलं की या फोनमध्ये जादू आहे की हे डोकेदुखी आहे आपल्यासाठी. आम्ही बाई सॅमसंगचे युजर होतो, OnePlus, Vivo, सॅमसंगचे युजर होतो. मग याच्यात झालं चालू आमचं. व्हिडिओ काढला 2 सेकंदाचा व्हिडिओ, कितीचा डायरेक्ट 200 MB 500 MB. बरं काढला तर काढला तर ठीक आहे ते आहे. मग मित्राला सेंड करायला गेलो बा व्हॉट्सअपवर, तर डॉक्युमेंट्सनं पाठवणं विसरून जा तुम्ही. डायरेक्ट तुमचा 4Kचा HD वर कॉम्प्रेस करून फेकून देते ते डॉक्युमेंट्सचं. त्याला काही घेणं देणं नाही. म्हणजे जसं तुम्ही अँड्रॉइडमध्ये डायरेक्ट जाता, फाईल्सवर क्लिक करता, डॉक्युमेंट्सनं पाठवता, म्हणजे तुमची जे व्हिडिओची क्वालिटी आहे, इमेजची क्वालिटी आहे घसरत नाही, व्हिडिओ कॉम्प्रेस होत नाही, व्हिडिओ जाते. म्हणजे गोष्ट छोटीची आहे पण लय मोठी डोकेदुखी आहे ॲपलसाठी. दुसरी गोष्ट, मस्त त्याला चार्जिंग केलं 85% बा, बॅटरी खराब व्हावं नाही म्हणून. आणि सकाळी निघालो, दुकानात आलो, 5 वाजेपर्यंत आमचा गडी झोपायला आला, म्हणजे 10% आली टेन्शन अजून. म्हणजे चार्जर खिशातच ठेवा लागते. 5 घंट्याच्या वर तर चालतच नाही. मग कसा चालवायचा माहिती आहे का, फक्त बन फोन असा कानाला लावून फिरला की चालते भाऊ. तुम्ही म्हणसान का 7 घंटे चालते ना, असं किसा काहीच नाही आहे. लय झाला 5 घंटे याच्यासाठी. आणि 100% बॅटरी चार्ज करायला जमत नाही. 100% जर तुम्ही बॅटरी चार्ज केली तर बॅटरीचं पर्सेंटेज घटत राहते रप. आता आम्हाला सांगणाऱ्यानं सांगितलं की बा 70%च्या खाली जर बॅटरी गेली तर बॅटरी चेंज करायला लागते, बॅटरी काही कमी राहत नाही. आम्ही मग आता ते एक टेन्शन. मग 4थं टेन्शन स्क्रीन गार्डचं आलं. 1000 रुपये स्क्रीन गार्डमध्ये टाकले, 1000-1200 रुपये या कवरमध्ये टाकले. म्हणजे जेवढ्या पैशात अँड्रॉइडच्या आम्ही 3-4 वर्ष कवर बदलवले असते तेवढं याले पहिल्या डाव लागलं. बरोबर आहे. हे झाल्यानंतर मग आम्ही आमचं जीमेल ओपन केला क्लाउडवरचं, म्हणजे जे आपलं असते की नाही स्टोरेज घ्यायसाठी. तर स्टोरेज ओपन होते, दिसते, पण डाउनलोड होत नाही. मग त्याच्यासाठी पेड व्हर्जन आहे, म्हणजे 1000-1200 खर्च करा, ते आम्ही काही केले नाही. आता ह्या 2 गोष्टी झाल्या, बरोबर आहे की नाही. मग आता 3री-4थी ॲपल घ्यायचा काही ना काही तर फायदा पाहिजे तुम्हाला. तर आम्ही आता महिनाभर झाला बा याले वापरत आहोत. तर चार्जर तर तुम्हाला खिशातच ठेवा लागते. पॉवर बँक बी 2000 रुपयाची आहे, तेही तुम्ही काही जबर ठेवू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही नॉर्मल याले वापरू शकत नाही. म्हणजे घेतला अँड्रॉइड काढली सेल्फी, घेतला अँड्रॉइड काढला व्हिडिओ, असं तुमच्यासोबत होणार नाही.
तर मग या फोनची बॅटरी वाचवायसाठी तुम्हाला याच्या बॅकग्राऊंडमध्ये चालू असणारे ॲप बंद करून ठेवावे लागतात. त्याच्यानंतर ब्राईटनेस एकदम मीडियम नाही तर म्हणजे मीडियम ते 0%वर वापरावं लागते. फुल ब्राईटनेस तुम्ही वापरू शकत नाही. कंपनीनं ऑलवेज ऑन डिस्प्ले याच्यात दिलेलाच नाही आहे, त्याच्यामुळे ते बी काही विषय नाही. बॅकग्राऊंडच्या ॲपवर तुम्हाला विशेष लक्ष ठेवावं लागते. त्याच्यानंतर ऑप्टिमाइज बॅटरी सेटिंगवर जाऊन ते ऑन करून ठेवावं लागते, म्हणजे ते फोन पण प्रोसेसरनुसार बॅटरीला वाचवण्याचा एक प्रयत्न करतो. तर सगळ्यात मोठा ड्रॉबॅक याच्यात काय माहिती आहे का, बॅटरी लाईफ. दुसरं आहे की बरेचसे जे ॲप्स आहे आणि ज्या काही सॉफ्टवेअर आहे जे अँड्रॉइडमध्ये फ्री भेटतात ना, ते याच्यात तुम्हाला पेड व्हर्जनमध्ये घ्यायला लागते. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला याच्यात हजारो रुपये खर्च करावे लागतात. म्हणजे उदाहरणासाठी पाहिलं तर ट्रू कॉलर आहे की नाही, अँड्रॉइडमध्ये ट्रू कॉलर आपण सगळेच लोक वापरतो आजकाल, कारण कोणाचे कॉल घ्यायचे कोणाचे नाही घ्यायचे ते आपल्या त्याच्यावर समजते. पण याच्यावर ट्रू कॉलर काम करत नाही, म्हणून तेही तुम्ही विसरून जा. आणि सगळ्यात मेन गोष्ट जी आजच्या काळात लय महत्त्वाची आहे, कॉल रेकॉर्डिंग. अँड्रॉइडमध्ये सॅमसंगमध्ये तर नॉक्सचीच आहे म्हणा, पण दुसरे फोन देतात थर्ड पार्टी. म्हणजे काही महत्त्वाचा कॉल असला, फायद्याचा असो नुकसानाचा असो, तो रेकॉर्ड करणं आपल्याला महत्त्वाचं राहते. 60,000चा फोन आहे पण 60 पैशाची कॉल रेकॉर्डिंग होत नाही. म्हणजे एखाद्याने तुम्हाला धमकी दिली आहे किंवा काही बोलायचं असलं किंवा काही व्यवहाराचं असलं ते एक आपल्या सिक्युरिटीच रेट, पण 60,000च्या फोनात ते बी नाही आहे भाऊ. तर मग नुसतं फोटो आणि व्हिडिओ म्हणजे क्वालिटी आहे एक नंबर आहे. सिनेमॅटिक आहे, OIS आहे, हे आहे ते आहे. पण मला सांगा तुम्ही 12 घंटे फक्त फोटो आणि व्हिडिओज काढत राहता का? मोबाईलले दुसरे बी काम असते, तेही मोबाईलने केले तर ठीक वाटते. माझं प्युअर असं मत आहे, जर तुमचं बजेट हे आहे आणि फक्त तुम्ही या खाल्लेल्या ॲपलसाठी आणि बा लोक घेतात म्हणून मोठेपणा करासाठी जर हे 60,000ची डोकेदुखी घेत असाल तर सोबत एक 30 रुपयाची झेंडूबामची शिशी घ्या. म्हणजे ज्या दिवशी डोकं दुखलं त्या दिवशी लावा, नाही तर मग पुढे विचार करा. आता आपला हा रिव्ह्यू आम्ही याच्यासाठी बनवला की आम्ही या सर्वसाधारण मिडल क्लास लोक हजार रुपये जमा करून आम्ही कसे तरी 50-60,000 जमा केले आणि हे एक डोकेदुखी घेतली. आता कसं झालं माहित आहे काय, म्हणजे आता सांगू बी शकत नाही, रडू बी शकत नाही. आता विकायला गेलो तर कोणी 40च्या वर मागत नाही. मग आता जे आहे ते आपलं झाकलीमूठ 1.25 लाखाची करून जगायला लागलो. पण आपल्या सर्वसाधारण लोकांनी मी एक विनंती करीन, नुसतं ब्रँड नेमसाठी आणि या खाल्लेल्या याच्यासाठी हे 60,000 रुपये घालून डोके दुखवू नका भावांनो. आपला अँड्रॉइडच ठीक आहे आणि त्याच्यातच सुखी राहा. अशाच एखाद्या अजून चांगल्या रिव्ह्यूमध्ये भेटू. तोपर्यंत जय शिवराय.